आता या रस्त्यावर आपल्याला कंटिन्यू 200 मैल जायचं. रोड मिळालाय, ह्याला कट मार त्याला कट मार करू नको. वाकायला नव्हते मला हे सगळं घालून. 2 गॅलन तर झालंय. मला येते मला चालवायला. मला बाईक चालवायला सॉलिड मजा आली. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज फ्रायडे आणि सकाळचे 5 वाजलेत. मी अर्ली मॉर्निंग फ्लाईट घेऊन डॅलसला चाललो आहे, कारण मला तयारी करायची आहे बाईक राईडची. कारण उद्या सॅटर्डे आणि उद्या मी निघतो आहे कॅलिफोर्नियाला, परत तिकडेच यायला बाईकनी. सो आपल्याला खूप तयारी बाकी आहे. माझी 80% झाली आहे, पण 20% बाकी आहे. सो ती पण तुम्हाला सगळी दाखवतो. आणि आता उशीर झाला, 6चा फ्लाईट आहे आणि 5 वाजलेत. सो आता निघतो, तर डायरेक्ट डॅलसला पोचून बोलतो. गाडी आतून छान आहे, इंटिरियर वगैरे एकदम मस्त आहे. तर चालवायला एवढी खास नाही आहे, ज्यांना खरी ड्रायव्हिंगची आवड आहे त्यांच्यासाठी नाही आहे. फक्त पॉईंट A टू पॉईंट B जायचं आहे कम्फर्टेबली, तर मस्त आहे. प्रत्येक मला नवीन गाडी मिळाली की मी स्वतःचाच एक रिव्ह्यू करतो त्याचा आणि विचार करतो ही गाडी मी स्वतःच्या पैशाने घेईन की नाही. सो ही गाडी मी नाही घेणार. ओके, सो आज सॅटर्डे आहे आणि मी सकाळी 8ला निघणार होतो आणि 8 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत, पण अजून माझं काय पॅकिंग वगैरे झालं नाहीये. पण मी काल रात्री जे सामान मला न्यायचं ते सगळं बाहेर काढून ठेवलंय आणि बाईकचं पण थोडं काम होतं ते केलं. आणि मग वॉलमार्टला गेलो, थोडं खायचं प्यायचं सामान आणलं. पण शूट काही केलं नाही कारण खूप कमी टाइम होता माझ्याकडे, म्हणून आताच तुम्हाला सगळं दाखवतो. आणि आता फटाफट 8:30 पर्यंत तरी निघावं लागेल. हे आहेत माझ्या बाईकचे पॅनियर. एका या लेफ्ट वाल्याच्यामध्ये मी माझ्या ऑफिसचं सगळं बॅग टाकली, लॅपटॉप वगैरे. आणि या बॅगेत मी सगळं खायचं प्यायचं आणि असंच जे बाकी आहे ते सामान टाकणार आहे. आणि ह्याच्यात माझे सगळे कपडे आहेत जे मी नॉर्मली फ्लाईटनी जाताना नेतो, ते सगळे ह्याच्यात पॅक केलेलं आहे. आणि टँक बॅग पण आहे, त्याच्यामध्ये फक्त खायचं प्यायचं सामान ठेवेन जे लगेच लागणार आहे. कॅमेराचं सामान, पाणी वगैरे, टोपी, वॉलेट, ते सगळं त्या टँक बॅगमध्ये ठेवणार. आणि मम्मीचा पण फोन चालू आहे, उशीर झालेला आहे. आणि हे सगळं सामान आता ह्याच्यात टाकणार. घरात थोडा पसारा झालेला आहे, पण आता निघताना होणारच आहे. हा फ्युलचा एक 2 गॅलनचा कॅन घेतलेला आहे, तो पण आता जाताना भरूया. आणि हे थंडीचे ग्लव्स आणि हे समरचे ग्लव्स. ओके, सो या बॅगमध्ये आता मी माझं हेल्मेटचं कव्हर टाकलंय. हे चेन लूब आहे, चेन पेस्ट, ही मला लावायची आता निघायच्या आधी. आणि एव्हरीडे राईड स्टार्ट करायच्या आधी पण मी लावणार आहे, कारण ॲट अ स्ट्रेच ऑलमोस्ट आपले 800-900 किलोमीटर होणार आहेत. सो हे कॅरी करणार आहे बरोबर. नेक वॉर्मर, हे माझा बॅलाक्लावा. आणि हे गोप्रोच्या डब्यामध्ये सगळं कॅमेराचं सामान, केबल वगैरे ठेवणार आहे. हे सगळं मी टँक बॅगमध्ये ठेवणार आहे. बाबा ट्रायपॉड घेतलाय, कारण मी एकटाच आहे ना, तर माझे फोटो काढायला काहीतरी पाहिजे ना. मोठा होतो ना खूप. हो, माझ्या हाईटचा होतो. असं बघायला कसं या बॅगेत माझ्याकडे अजून टाकायलाच नाही. पुढचे तुझे वीकचे 5 दिवसाचे कपडे आहेत. हा, ते मागच्या टॉप बॉक्स मध्ये झाले ना. या बॉक्स मध्ये मला वजन बॅलन्स मध्ये दगड न्यावे लागते फक्त. अच्छा, 2 गॅलन साठी. हा, 2 गॅलन्स आहे. आणि त्याला लावायला बंजी कॉर्ड पण घेतली आहे आणि रॅचेट स्ट्रॅप पण आहे. तर रॅचेट हे मागच्या सीटवर ठेवून रॅचेट स्ट्रॅप त्याच्या आतून घाली. आणि निघताना एक फोटो पाठवा मला. हो, काढणार आहे ना. एकदम मस्त एन्जॉय करत जा. हा, हो, आणि सेफली एकदम. आणि मध्ये मध्ये थांबून खात जा. त्याच्यात काही भूक नाहीये, कंटाळा करत पुढे पुढे जाऊ नको. माझं कार्डोचं ब्लूटूथ चार्ज करून झालेलं आहे, लावतो. नाही, आता आज तुला उशिरा जर मी कव्हर करायचंय म्हणून नुसता मस्त रोड मिळालाय, ह्याला कट मार त्याला कट मार करू नको. तर भगोली वेगोली एकदम खुशीमध्ये सांगशील नंतर आम्हाला. कोण गाडी करतो तुला. डॅडी केस बघ घरी कापले. अरे मस्त वाटत. मस्त वाटतंय तुम्हाला, पण ते नीट बघितले ना तर वरून एकदम नीट नाही कापले गेलेत. पण माझं नेहमीचा जो बार्बर होता ना, त्यांनी दुकान बंद केलंय, म्हणून आता मला दुसरा शोधायचा इकडे. फर्स्ट एड किट पण घेतलंय इमर्जन्सीसाठी. मस्त दिवस आहे बाहेर. आता बाईक नेतो जरा घराखाली, कारण सामान लोड करायचंय. आता आपलं सामान सगळं घेऊन झालेलं आहे. आता गेअर घालायला स्टार्ट करतो.
तर ह्याच्यात सगळं खायचं प्यायचं सामान ठेवलं आहे. इयरप्लग्स, पॉवर बँक, सॅनिटायझर हे इथे ठेवतो आहे. पाण्याची वॉटर ब्लॅडर पण इकडे ठेवली आहे. एक इलेक्ट्रोलाइटची बॉटल आणि हे रेन कवर आहे ह्याचं, कारण हे वॉटरप्रूफ नाही, जर पाऊस पडला तर रेन कवर. इथे वॉलेट, सनग्लासेस, थोडेसे टिश्यू पेपर आणि ह्याच्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर आहेत आणि थोडे बेसिक टूल्स आणि 2 प्रोटीन बार आहेत. बाकीचे प्रोटीन बार आतमध्ये. आणि आता फक्त बघायचं ह्याची जी ह्याचा जो पाईप आहे तो कुठून बाहेर काढू. आताच ठेवेन, कारण बाहेर राहून तो असा फडफडत राहील आणि मी काय कॉन्स्टंट पाणी पीत बसणार नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा काढीन बाहेर. पहिला बॉक्स लावून टाकतो. टॉप बॉक्सचा एकच प्रॉब्लेम आहे की तो फिक्स करायला खाली हात टाकावा लागतो एकदम सामानाच्या. हे 3 डब्बे वॉटरप्रूफ आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. ते फिक्स झालेलं आहे. मला तरी वाटत नाही निघणार. वाकायला नव्हते मला हे सगळं घालून. रायडिंग बूट्स घालतोय कारण ते जे मी हार्ली डेव्हिडसनचे घेतले होते ते ॲक्च्युली खूप अनकम्फर्टेबल आहे. म्हणजे कम्फर्टेबल आहे पण तेवढे जाडे आहेत ना की मी गिअर टाकताना मला काय कळतच नाही की म्हणजे टच होतंय की नाही कळतच नाही. आणि राईट साईडच्या पायाने ब्रेक मारताना पण असं कळत नाही की मारला जातोय की नाही, कारण ते शूजच एवढे हेवी आहेत की त्याच्या आसपासचं पायाला काय कळतच नाही. आणि आता बाहेर 8 डिग्री आहे म्हणून मी सगळं थर्मल लायनर वगैरे पॅन्टमध्ये आणि जॅकेटमध्ये आहे. जर मला गरम व्हायला लागलं उन्हामध्ये तर मी ते लायनर काढीन. म्हणून आता 2 तास उशिरा होतं पण 10-10:15 झालेत. 8ला निघायचं होतं पण घाई करण्यात काय पॉईंट नव्हता, कारण काय विसरलो असतो तर मग प्रॉब्लेम झाला असता. आता सगळं घेतलंय आणि आता आपण आरामात निघू शकतो. चला, ज्या दिवसाची वाट बघत होतो, ज्याच्यासाठी बाईक घेतली होती ते आता फायनली कम्प्लीट होते. आणि वेदर पण एकदम आज परफेक्ट आहे. जराही क्लाउड्स नाही आहेत, एकदम सनी आहे आणि मी तर खूप एक्सायटेड आहे. सो चला आता जर्नीला स्टार्ट करूया. चला आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. जॅकेट वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर खूप वेळ टाइमपास केला. उन्हामध्ये फुल घामाघूम झालोय. तर जरा हायवेला लागल्यावर थंड वाटेल. हायवेला लागलोय आपण. आता हाफ टँक पेट्रोल आहे माझ्याकडे. थोडं पुढे जातो, शहर सोडतो आणि त्यानंतर मग हायवेवर पेट्रोल भरतो. आणि आता मी कानात इयरप्लग्स टाकलेत म्हणून एकदम कम्फर्टेबल वाटत आहे. कारण आधी जेवढे वेळा पण मी राईड केली होती खूप आवाज यायचा आणि नंतर त्रास व्हायला लागायचा थोड्या वेळात. पण आता एकदम मस्त वाटतंय. आणि मग म्हणजे स्पीकर्स पण आहेत. हायवेवर जेव्हा गाणी वगैरे लावेन तेव्हा मग बाहेरचा आवाज जास्त येणार नाही. नॉईज कॅन्सलेशन पण आहे त्याच्यामध्ये, पण ते मी ट्राय केलं नाही, नंतर करीन. आणि गोप्रोचे कॅमेरा सेटिंग्स पण मी काय बदलले नाही आहे, आणि लास्ट मोमेंटला लफडं नको म्हणून. मागचं टायर प्रेशरचं डिटेक्ट होत नाही आहे, पण ते थोडा वेळ चालवल्यानंतर डिटेक्ट होतं. 10 मैल सरळच जायचं. तर जरा सिटी सोडतो, त्याच्यानंतर मग परत चालू करतो शूटिंग. आलं आपण हायवेला आणि आपला स्पीड आहे 80, म्हणजे इंडियातले 130, 130 किलोमीटर्स पर आवर, 80 माइल्स पर आवर. मजा येते. आता मला जबडा दुखायला लागलाय. हेल्मेट खूप थोडं टाईट आहे, थोड्या वेळा नीट होईल. चालवायला मजा येते. 2 रस्त्याच्या मध्ये जे असं काळं आहे ते म्हणजे गाड्यांचं ऑइल वगैरे पडलेलं आहे आणि त्याच्यावरनं मी जरा चालवायला अवॉइड करतो. म्हणजे त्याच्या लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला
चालवतोय आणि आता मध्ये भरपूर हवा होती, तडफडलो मी जरा तर, पण आता हवा नाही आहे, थोडीशी, जास्त नाही आहे. ते बघा मध्ये केवढं तेल पडलंय बघा. त्याच्यावर तर मी गेलो आणि मला चालवायला काही प्रॉब्लेम नाही, पण लगेच त्याच्यावर गेलो आणि मला ब्रेक मारावा लागला तर प्रॉब्लेम होईल. ABS आहे आपल्या बाईकमध्ये, तरी कंट्रोल करायला जरा डिफिकल्ट पडेल, सामान पण आहे. पण बाईक एकदम मस्त परफॉर्म करते, एकदम स्मूथ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. टच वूड. आता लव्स येते 3 माईलमध्ये, तिकडे थांबून पेट्रोल भरून टाकूया, टेन्शन मिस झाला. कारण नॉर्मली सिटीमधल्या हायवेवरचा एक्झिट नंबर लिहिलेला असतो, पण इथे लिहिलेला नव्हता, जरा प्रॉब्लेम. आणि प्रत्येक एक्झिट जेव्हा येणार असेल ना, त्याच्या 1-2 माईल आधीपासून फूड आणि युटिलिटीजचे ब्लू बोर्ड येतात. आता हा ब्लू बोर्ड दिसतोय, त्याच्यामध्ये गॅसचे दिसतात, बलेरो आणि पायलटचं गॅस स्टेशन आहे. त्याच्यातले एक गॅस स्टेशन 24 तास चालू असतं. आणि जर काय खायचं प्यायचं असतं तर दुसरा ब्लू बोर्ड येईल, त्याच्यावर खायच्या प्यायचे काय ऑप्शन देत ते कळतात. म्हणजे हायवेवर जाता जाता आपल्याला एक्झिट घ्यायची गरज नाही, पण डायरेक्ट बघू शकतो की ते काय आहे. आणि काय काय ठिकाणी जेव्हा लॉंग स्ट्रेच हायवे असतो तेव्हा पेट्रोल पंपची साईन येते आणि त्याच्यावर लिहिलं असतं नो गॅस स्टेशन फॉर नेक्स्ट 100 माइल्स किंवा नेक्स्ट 200 माइल्स. म्हणजे लोकांना कळायला की आता जर आपल्याला 200 माईलच्या पुढे जायचं आहे, गाडीची रेंज नसेल तर इथे आपण पेट्रोल भरून घेऊया. अचानक आपलं ब्लूटूथ बंद झालेलं आहे आणि हे कारप्ले पण बंद झाले, म्हणून आता एक्झिट दिसला म्हणून पटकन घेतोय. कुठेतरी थांबून बघावं लागेल. थांबायला अलाउड नाही आहे, मी बघतो काय झालं. आलो आहे, पेट्रोलचं लाईट पण लागलं आहे, परफेक्ट टाईमला मिळालं. हेल्मेट काढत नाही, पण आता सगळं मला सेटिंग परफेक्ट झालेलं आहे हेल्मेटचं. काढलं ना ग्लव्स काढतो, ग्लव्स घालून काही करता येत नाही, गरमी सॉलिड झालेली आहे. असं वाटतं मला माझा जॅकेटमधला लायनर काढावा लागेल. ग्लव्स ठेवायला हे मस्त आहे, अडकवलं की झाले. पेट्रोल तर दिसतंय मला, हे पण आधी काढून देतो. हे डायरेक्ट असं भरू शकत नाही, कारण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीने स्पार्क येतो, म्हणून असं रूल आहे की हे खाली जमिनीवर ठेवायचं डबा आणि मगच उघडायचं. तिकडे एक मोठा बायकरचा ग्रुप आहे, हार्ली डेव्हिडसन वाल्यांचा. सगळे म्हातारे दाढीवाले आहेत. ह्याच्यात ॲक्च्युली मी विचार केला नंतर भरीन, पण भरून टाकतो, कारण काय कुठे फ्यूलचा गेज चालला नाही, लफडं झालं, प्रॉब्लेम नाही पाहिजे. ते बघा चालले आहेत सगळे. गेलं तर झालंय, फटाफट भरलं यार. मी चुकीच्या ठिकाणी उभा होतो, या साईडला उभा पाहिजे.
जरा काढतोय पण सॉलिड गरम होत आहे मला. काढला, निघाला. हे ब्लू दिसतंय ते माझं बॅक प्रोटेक्टर आहे. हे झालं आपलं. लायनर आत ठेवून देतो. पहिलीच राईड आहे म्हणून जरा माझं अनऑर्गनाइज्ड आहे सगळं. हो नीट होईल असं वाटतं. ग्लव्स पण नको घालू, पण ग्लव्स सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून घालतोय. जॅकेट काढल्यावर मस्त वाटतं यार. फ्यूल ब्रेक घेऊन झालेलं आहे आणि आता मी हे कारप्लेचं बंद केलेलं आहे कारण कॉल चालू असताना त्याच्यावर मॅप दिसत नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला. कारण मी आता फोनवर मॅप लावला आहे आणि फोनवर मम्मीशी बोलतो. मम्मीकडे किती वाजले माझ्याकडे? 12:07 वाजलेत त्यांच्याकडे. इकडे मी थांबणार होतो लंचसाठी, पण आता मी एक प्रोटीन बार खाल्ला आहे पेट्रोल भरताना, म्हणून मला आता लगेच थांबायचं नाही आहे. पण इथे आम्ही नेहमी येतो. चांगल्याकडे बसायला पण आहे, दूरबिंदूर पण आहे. नेक्स्ट टाईम कधीतरी इकडे येऊ. पण या ट्रिपवर आपल्याला अजून दुसरे धाबा दिसणार आहेत आणि आपण जाणार पण बाहेर. फक्त आत्ताच मला राईड चालू करून 1-1.25 तासच झाला आहे, म्हणजे लगेच मला थांबायचं नाही. जेवढं नॉनस्टॉप घेता येईल तेवढं घेतील, त्याच्यानंतर मग लंच ब्रेक घेऊया. मस्त डांबरी रस्ता आलाय. त्या डांबरी रस्त्यावर चालू आहे. कॉन्क्रीटवर व्हायब्रेशन खूप असतं. 60 चाललोय आपण आणि हवा सॉलिड आहे. आज 1 तास मी नुसता हव्याबरोबर कुस्ती खेळतो. सॉलिड हवा आहे. स्ट्रीट जाताना पण मी तिरकाच चालतो आणि जर गाडीने कुठल्या ओव्हरटेक केलं ना तर अजूनच वाट लागते. मजा पण येते मला. ट्रकच्या मागे खतरनाक हवा येते. ट्रकला ओव्हरटेक करताना पण ट्रकच्या बाजूला गेलो ना तर आत खेचायला लागते हवा आणि मग जसं ट्रकला क्रॉस करा की बाहेर फेकायला लागते. म्हणून एकदम हाय स्पीडला मी ट्रकला ओव्हरटेक करत नाही. थोडी प्रॅक्टिस करतोय मी. आता मला कळते की कुठे पोचल्यावरती खेचायला लागेल आणि कुठे पोचल्यावर हे होईल, म्हणजे बाहेर फेकायला लागेल. आता या रस्त्यावर आपल्याला कंटिन्यू 200 मैल जायचं. 200 मैल म्हणजे 100 म्हणजे 160. 320 किलोमीटर आपल्याला याच रस्त्यावर हे टर्न बिन मारायचं नाही. आणि 320 किलोमीटर जायला आपल्याला लागणार 3.25 तास. इकडे लेफ्ट आणि राईट साईडला फुल ऑइल फील्ड आहे. टेक्सासमध्ये आफ्रिकेत सर्वात जास्त ऑइल आहे. दिसतंय की नाही, पण हे इथे जे स्टार्ट झालंय विंड फार्म. लेफ्ट राईटला ही ट्रेन गेल्यावर त्या साईडला बघा किती आहे. मी 500 तरी असते. एकदम छोटासा टाउन आलाय. काहीच नाही इकडे, फक्त 2 पेट्रोल पंप. जुनाट काहीतरी आहे बिल्डिंग वगैरे. सगळं असं बंद पडलेलं वाटतंय. चाइल्ड्रेस नावाचा टाउन आलाय. पण एकदम छोटा टाउन आहे. जुनाट आणि डेड वाटतंय. अजून 2 तास आहेत आपल्याला कॅडिलॅक रॅन्चला पोचायला आणि त्याच्यानंतर अजून 1.5 तास हॉटेलला पोचायला. वाटला तेवढा डेड टाउन नाही आहे. पिझ्झा हट वगैरे सगळं आहे. गॅस स्टेशनला थांबतो जरा सावलीमध्ये. हा डोंगर दुखायला लागलं. मला येते मला चालवायला. आता हवा नसती तर अजून मजा आली असती.
सॉलिड हवा एक साईडला मान प्रेशर देऊन देऊन लागली. तिकडे थांबलोय आणि आलोच तर पेट्रोल भरतो आणि पेट्रोल भरून चेक करतो की किती कमी झालंय. तर मला माहिती आहे माझी टाकी 12 का 15 लिटरची आहे, पण मला जेवढा ॲव्हरेज मिळतंय त्या हिशोबाने मी कॅल्क्युलेट करेन की फ्यूलचा गेज खरंच सांगतोय कमी आहे का चुकतोय. तोपर्यंत हे इलेक्ट्रोलाइटचे ड्रिंक आहे ते पहिलं पिऊन घेतो. ही समोरची ट्रक दिसते ती बघून मला फायनल डेस्टिनेशन पिक्चरची आठवण आली. मला सांगा किती लोकांनी बघितलं फायनल डेस्टिनेशन मूवी. सिग्नल क्रॉस झाल्यावर याच्यापासून लांबच राहणार आहे मी. कमीत कमी 3 तास रेल्वे ट्रॅकच्या पॅरलल चालवतोय. पहिली ट्रेन दिसली, खतरनाक मोठी आहे. कॅडिलॅक रॅन्चला पोचायला अजून 100 मैल आहेत, 102 मैल, आणि 1.5 तास लागेल. मस्त आपलं क्रूज कंट्रोल चालू आहे, हात काढलाय, चाललोय आपण. खूप वेळ स्ट्रेटच रस्ता आहे, बघायला पण आसपास काहीच नाही आहे. अजून आपल्याला 50 मिनिटं आहेत, 52 मैल. नॉर्मल पेक्षा मी जरा स्लो चालवतोय कारण हवा खूप आहे. हव्यासाठी सारखं कम्पेन्सेट करून करून मी दबलोय, पण जरासा स्लो चालवतोय. सूर्य एकदम डोळ्यावर येतोय, म्हणून आता उद्या आणि परवा मी लवकर निघणार आहे. आपल्याला वेस्ट डायरेक्शन मध्येच जायचं आहे, म्हणून संध्याकाळ झाल्यावर सूर्य समोर येईल. म्हणून मी सकाळी लवकर निघणार 6-7 वाजता. जेव्हा आपण पोचू तोपर्यंत सूर्य डोळ्यावर येणार नाही. हे दुसरं विंड एनर्जी फार्म आलंय, हे जरा छोटं वाटतंय. हे इकडून तरी छोटं वाटतंय, ते जवळ गेल्यावर कळेल. त्या आधीचं तर सॉलिड होतं, संपत नव्हतं. एवढा वेळ जे फ्लॅट होतं ते आता जरा थोडासा उतार चढाव यायला लागलाय. एवढं मोठं विंडमिल आहे बघा, तिथे फिन्स आहेत ते एकदम खालपर्यंत येत आहेत. आणि जे आधीचं होतं विंड फार्म, त्याची जी ब्लेड होती ती अशी त्याच्या पोलच्या अर्ध्यापर्यंत जात होती. बरेच मोठे आहेत, लांबून छोटे वाटत होते. आता आपण हायवे सोडलेला आहे आणि आता आपण चाललोय कॅडिलॅक रॅन्च बघायला. 6 मिनिटात येईल. कन्फ्युजिंग रस्ता आहे. सगळीकडे ग्रॅफिटी करून ठेवली. मला माहिती आहे तुम्हाला रस्ता दिसतोय की नाही आणि हे डिवायडर दिसतोय की नाही. सगळीकडे ग्रॅफिटी करून ठेवली आहे स्प्रे पेंटनी. एंट्रन्सच्या जवळ लावतो, नजर ठेवता येईल. चला पोचलो तर तिकडे जाऊन दाखवतो. पोचलोय मी इकडे, जरासं पहिले पाणी पिऊन घेतो. हे पाण्याचा ब्लॅडर आतमध्ये ठेवलाय, पाईप बाहेर काढलाय पिण्यासाठी. तर थंडी वाढायला लागली. किडे बघा, बग्स किती लागले हेल्मेटला. विंडशिल्डवर पण आहेत, कॅमेरामॅन दिसलेच असते. हे कॅडिलॅक रॅन्च, इकडे 10 कॅडिलॅक गाड्या खूप आधी कोणीतरी अर्ध्या जमिनीत लावून ठेवल्या होत्या. याचं टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून आहे, जाऊन बघूया. बाईक बरोबर पण मला फोटो काढायचा आहे, तर इथे कोण असेल त्याला सांगेन, नाहीतर मग ट्रायपॉड सेटअप करेन. फास्ट चालवता आली नाही कारण हवा खूप होती आणि माझा घसा सुकलाय, कारण जास्त मी थांबवून पाणी पित नव्हतो.
पाणी प्यायल्यावर जरा बरं वाटतंय. बाईक इकडेच ठेवतो, इथे चोरी बिरी कोण करत नाही आणि हेल्मेट नेतो फक्त. हा एंट्रन्स आहे, इकडे पण सॉलिड हवा आहे. मला बाईक चालवायला सॉलिड मजा आली, जरा पण दमलो नाही, उलटा अजून एनर्जी आली आहे माझ्यात. आणि अजून 1.5 तास आपल्याला, पण काळोख व्हायच्या आधी पोचायचं होतं, पण थोडं काळोख होईल, पण प्रॉब्लेम नाही. फॉगलाईट वगैरे लावलेले आहेत, त्यासाठीच लावले होते, ते पण टेस्ट होतील. एवढं पेंट केलं आहे की ते टायरची हालत बघा पेंट करून. पेंट आहे, पेंटचा थर बघा केवढा लागलाय. अजून पण लोक येऊन पेंट करतात. कॅडिला ग्रँज बघून झाला, मस्त वाटलं. आणि खूप लोक होती, आता थंडी वाढते म्हणून सगळे निघतात आणि मी पण निघतो. 1.5 तास आहे माझं हॉटेल अजून. आणि वाटेत 2 पंजाबी धाबे आहेत, जो हॉटेलच्या जवळ आहे तिकडे थांबणार आहे मी. आणि किती वाजता पोचतो त्याच्यावर आहे, तिकडे बसून खाईन किंवा मग काहीतरी पार्सल घेईन आणि हॉटेल रूममध्ये जाऊन खाईन. एवढा वेळ बसलो होतो, 8 तास ऑलमोस्ट मी चालवतोय बाईक. आणि एवढं चालायला मिळालं त्यामुळे मस्त पाय मोकळे झाले आणि थोडं फ्रेश वाटतंय. आता मला भूक लागली आहे म्हणून मी एक प्रोटीन बार खाईन आणि मग पुढे निघूया. आलेलं काय माहिती, 1 सेकंडसाठी मला देशपांडे वाटलं. बाईक आणि हे घेऊन मी एक चांगलं काम केलं आहे, नाहीतर अख्खा प्रवास वाट लागली असती नुसत्या सीटवर बसायला. आता हा प्रोटीन बार खातो. काळोख झालेला आहे, पण आता जरा मी स्पीड कमी ठेवणार आहे. तर रात्र झाली आहे म्हणून सगळे ट्रकचा ट्रॅफिक वाढलेला आहे. न्यू मेक्सिको मध्ये आपण एंटर झालोय. ट्रक्सचा वजन काट आहे हा. स्टेट बॉर्डर आली आहे म्हणून धाबा 1 मिनिटात आहे. हा एक्झिट घेतला की बाहेर धाबा आहे आपला. हा आपला धाबा आहे टेस्ट ऑफ इंडिया, पण चला याच्यात जायचं कसं ते माहीत नाही. त्या साईडला एंट्रन्स असेल वाटतं, फिरून बघतो. आता मी टेस्ट ऑफ इंडिया धाबाला पोचलो आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे ट्रक स्टॉप आहे, सगळीकडे इकडे ट्रक्सच आहेत. एकटाच बाईकवाला आहे आणि हा टेस्ट ऑफ इंडिया धाबा आहे, त्यात सरदारजी आहे. काहीतरी पार्सल घेतो मी इकडनं. दाल राईस घेतलं आहे पार्सल, तर या डब्यात टाकतो आणि परत हे लायनर घालतो आणि 20 मिनटाचा रस्ता आहे, फटाफट जाऊन खाऊया. मग पोचलोय मी, हे हॉटेल आहे आणि बाईक इकडे लावली आहे. चावी बंद करतो तर बॅटरी जाईल. मी विचार करतोय काय काय नेऊ वरती. टँक बॅग तर न्यावी लागेल आणि ॲक्च्युली गॅस कॅन सोडलं तर सगळंच न्यावं लागेल. ॲपल कारप्लेचा स्क्रीन पण काढला आहे मी, कारण इथे चोरी बिरी नाही होणार, पण उगाच चान्स नको म्हणून काढला आहे. 2 फेऱ्या कराव्या लागतील एवढं सगळं सामानासाठी. पोचलो एकदाच हॉटेलला आणि जेवढा 9 तास बाईक चालवून दमलो नाही तेवढं हे सगळं सामान आणण्यामध्ये मी दमलो, कारण खूप हेवी होतं आणि 2 फेरीच्या जागी एकाच फेरीमध्ये गेलो म्हणून खूप दमायला झालं. तर आता आपल्याकडे गरमागरम दाल राईस आहे, तो आपण खाऊया. आणि मम्मी डॅडीला पण फोन करतो. ही माझी रूम आहे, बेसिकच आहे, किंग साईज बेड आहे आणि इथे लिव्हिंग रूम सारखं आहे. तर आता बसून खाईन आणि घरी पण फोन करतो. जेवण मी दाल राईस घेतलेलं, पण ते ट्रकर लोकांसाठी ते म्हणून मस्त चमचा, टिश्यू पेपर आणि कांदा, लिंबू हे सगळं दिलेलं आहे.
डाळ वासावरनं तरी एकदम खतरनाक वाटते आणि आहे बऱ्यापैकी गरम, पण मी मायक्रोवेव्हमध्ये अजून स्टीमिंग हॉट करून कुत्र्यासारखं खाणार आहे. कारण मी सकाळपासून काही खाल्लं नाही, फक्त 2 प्रोटीन बार खाल्लेत. मग काय डाळ आहे माहिती, खतरनाक. सॉरी, माहिती केस माझ्या हेल्मेटमुळे वाकडे तिकडे झालेत, पण जेवण जबरदस्त आहे. एकदम तिखट आणि फुल गरमागरम आणि जिंजर विंजर टाकलेली असते ना तशा टाईपची. हा ओके, सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. आणि मी घरून का एंड करतोय, कारण मी सलग शूट करत गेलो आणि कुठल्याही व्हिडिओचा आउट्रो शॉट घेतला नाहीये. आणि एडिट करताना मला जिकडे वाटेल एंड करायला पाहिजे तिकडे मी हा शॉट टाकणार आहे. आणि हा होता आपल्या ट्रिपचा डे 1. आणि तुम्ही जसं म्हटलं की व्लॉग मोठा झाला पाहिजे, तसं मी अर्ध्या तासाचा ऑलमोस्ट व्लॉग झालेला आहे. आणि डे 2 ला काहीतरी जबरदस्त किस्सा झालेला आहे, म्हणून तो बघण्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल नेक्स्ट व्हिडिओसाठी. तर स्टे ट्यून्ड. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.